नमस्कार. आज मी अशा वस्तादांच्या पहलवानांच्या घरी आलो की शून्यातनं विश्व निर्माण करणारी व्यक्ती. एक काळ असा होता की दुसऱ्याच्या इथं कामाला जाऊन आपली पहलवानकी करणारे, उदरनिर्वाह करणारे आज सदन आहेत. अनेक नवीन पहलवानांना मार्गदर्शन होईल असं त्यांचा आज मोलांचा संदेश मार्गदर्शन असणार आहे. माझ्यासोबत वस्ताद भरत जाधव सर आहेत की त्यांच्याकडनं बरंच काही जाणून घेणार आहोत. वस्ताद करमाळ्यामध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये पहलवानकी केला आणि तसा बघायला झालं तर तुमच्या जाधव परिवारामध्ये खूप मोठमोठे चांगले पहलवान होऊन गेल्यात. तर त्याबद्दलच सांगा की तुमची पहलवानकी कशी झाली, कशी सुरुवात झाली, स्ट्रगल काय होतं? आता आमच्या पहलवानकीत असं होतं, आमच्या आई वडिलांची गरिबी लय. ज्या टायमाला आम्ही गरीबी असताना गाडवांचं काम करीत होतो, गावगाव जायचो, काम करायचो, वैयक्तिक तिथं काम करायचो. वैयक्तिक संध्याकाळ झाली की आपलं तिथले तिथंच मेहनत थोडी मारायची. कुठं आकडे बिकडे असले तर तिथं फिराय आपलं आकड्याला जायचो. त्या टायमाला एकच मनात जिद्द असायची किंवा ही मोठे पहलवान होते तर आपण का होऊ शकत. गरीबी असताना सगळं टाइम दुनियाचं मेहनत मारायचो, काय नाही ती कष्ट करायचो. रोज 10-20 ब्राशे खांदून भरायचो, तरी संध्याकाळी लढती मेहनतीला जायचोच, हे करायचोच. वैयक्तिक डोक्यात एकच किंवा आपली गरिबी कधी पलटत किंवा आपल्याला काहीतरी बनावं लागेल, आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग त्या टायमाला तुम्हाला सांगतो, वैयक्तिक आमच्या स्थानिक करमाळ्यात गावात आलो आम्ही. त्या टायमाला आम्हाला बाळासाहेब देशमुख म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. वैयक्तिक मला त्या टायमाला दूध नव्हतं, काय नव्हतं, मी चांगला खेळायचो. त्या टायमाला वैयक्तिक ती बाळासाहेब देशमुखनी वैयक्तिक मला एखाद्या लहान मुलासारखं जवळ घेतलं आणि दूध ती लावून मला 4-5 वर्ष एखादं स्वतःच लेकरू असल्यासारखं सांभाळलं आणि मला माझी प्रगती चांगली केली. प्रगती चांगली केल्याच्या नंतर मी चांगला खेळायला लागलो, हे करायला लागलो. घरच्यांनी मला गावावरच ठेवलं. वैयक्तिक गावावर राहताना वैयक्तिक शेरडा होत्या आमच्याकडे. आम्हाला दूध बीज बाहेरचं नव्हतं, त्याच्यामुळे शेरडा होत्या. शेरडा सांभाळायच्या. बाळासाहेब देशमुख दूध द्यायचे 1/2 लिटर, तेवढं ते रोज आणायचं. शेरडांचं काय ह्याच्यावरच पहलवानकी केली. 1500ची असत किंवा म्हणजे त्या टायमाला पैसा बी नव्हता आणि वैयक्तिक पहलवान बी लय होते त्या टायमाला. त्याच्यामुळं 1500 रुपयात म्हणजे लय मोठी जोड झाली. शेवट मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो कोळगावचे वस्ताद असते, दगडू वस्ताद असते, तुम्हाला सांगतो गुले पाटील असते, चांगले चांगले जी मल्ल होते. गरिबीतनं त्यांच्या संग मी प्रयत्न करून कुस्त्या केल्या. त्यानंतर लग्न झालं, वैयक्तिक परपंचाला लागलो. वैयक्तिक कुस्तीमध्ये समजी सोडून दिली, परपंचाला लागलो. 2-3 लेकरं झाले. नंतर आमचा भाऊ वैयक्तिक अफसर जाधव म्हणून वैयक्तिक थोडा तालमीत जायचंय. सुरेश शिंदे म्हणून एक होता, त्याची कुस्ती टाकली होती मागीत. त्याच्या टायमाला माझ्याकडे आल्यावर तुम्ही आम्हाला खेळवा या किंवा तुमचं लग्न झालेलं असेल, लेकरं झालेले असतील, पण आम्हाला मार्गदर्शन करायला. त्या निमित्ताने आम्ही बाहेर तालमीत, रूपचंद तालमीत गेलो. वैयक्तिक त्यांच्या संग वैयक्तिक थोडं नाद लागत चालला किंवा त्या पोरांना शिकवता मला स्वतःचा नाद लागला. त्यानंतर तुम्हाला सांगतो इतकी चांगली जोड झाली माझी. बरोबर. किंवा त्या टायमाला चंद्रास लिमगिरे. आता तुम्हाला एक मला विषय मुद्दा कळाला की तुमचं चंद्रहास निमगिरे सोबत कुस्ती झाली ज्यावेळेस ते फॉर्म मध्ये, पण तुमचं लग्न झालेलं. 4 लेकरं होते. आणि सगळ्यात महत्वाचा एक संदेश पहलवानांसाठी की इच्छाशक्ती जर असेल तर मुलं बाळ होऊन सुद्धा एखाद्याशी आपण कुस्ती करू शकतो. कधीही पहलवान माणूस होऊ शकतो. काय झाली कुस्ती? कुस्ती जोड झाली. बर. त्या टायमाला फक्त एकच होतं, नारायण पाटलाची वेगळी तालीम होती, भारत वस्ताची वेगळी तालीम होती. त्या कुस्तीच्या ह्याच्यात जीवरवाल्याला पडायचं नाही, काही करायचं. हा खुन्नस. त्या टायमाला मी वैयक्तिक चंद्रासला पाडायचंच म्हणलं असतं तर 100% पाडलं असतं. पण तालमीत मी वस्ताद असल्यामुळं आणि माझी कुस्ती त्या चंद्रासमुळं वस्ताद होता. हो, त्या टायमाला करमाळ्याचे वस्ताद भारत वस्ताद म्हणजे मी. माझी चंद्राची कुस्ती लागली.
त्या टायमाला मी पडलो तर तालमीचं नाव जाईल, बरोबर. म्हणून माझ्या डोक्यात एकच फक्त शिवाय नवीन पैलवान आहे, आपण जुने आहेत, आपल्याला लेकरं बाळ झालेले आहेत, आपण नवीन जणांना कशी टक्कर द्यायची एक संदेश देणार. ही संदेश पुढच्या पोरांना आपल्या जवळ जी शिकतात त्यांना संदेश द्यायचा. म्हणून वैयक्तिक त्या संग जोडच काढली. मी तास सव्वा तास कुस्ती केली. त्या टायमाला मामा मंत्री होते बागल, त्या टायमाला त्यांनी येऊन आमची कुस्ती सोडली. त्या टायमाला चंद्रा संघ परत मी उठलो वीट मध्ये. पण त्यावेळेस ते महाराष्ट्र केसरी झाले होते का? नाही, कुस्ती नंतर झाल्या. आमची कुस्ती झाल्याच्या नंतर 2.5-3 महिन्यांनी ती महाराष्ट्र केसरी झाली. म्हणजे एकदम फुल फॉर्म मध्ये. हो, फुल. त्या टायमाला तुम्हाला सांगतो, आमची कुस्ती झाल्याच्या नंतर चंद्रासने नंतर वीट मध्ये त्यांचे जवळच असल्यामुळे तिथं कुस्तीत मी उठल्याच्या नंतर माझ्या पाया पडला विचार. मग मी वैयक्तिक म्हणलं किंवा होत करू तुम्ही, मी नाही, मी आजच्या बसून लंगोटीच लावणार नाही. आता तुमचं बघत भवितव्य बघणार. तेव्हापासून लंगोट लावलं नाही, काय नाही. आणि वैयक्तिक माझ्या तालमीतले पोरं अफसर असन, जयसिंग राऊत असन, तुम्हाला सांगतो भाऊसाहेब खरात असन, काप्पा मंजुळे असतील, पप्पू माने म्हणून, म्हणजे असे तुम्हाला सांगतो 250-300 पोरं होते एक चढीत एक फॉर्म मध्ये. तुम्हाला सांगतो पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मागराज लिंबगावच्या आप्पाला माहिती किंवा मी वैयक्तिक कशी पोरं घडवले, त्यांना खुन्नस कशी दिली, टक्कर कशी दिली. त्यांचे मोठे मोठे पैलवान होते, महाराष्ट्राला खेळायचे, त्यांना पाडायला लावलं मी माझ्या इथे खेड्यात राहून. वैयक्तिक त्या टायमाला आप्पासाहेब मला म्हणले होते किंवा वैयक्तिक भारत काय चालतोय तो, ह्या पोरांना काय घेतोय तो. त्या टायमाला आप्पांचं मला कोर्टीत त्यांनी एक अर्धा तास मुलाखत घेतली होती. त्यानंतर गरिबी तुम्हाला सांगतो पैलवानकी केली. नंतर तुम्हाला सांगतो की कुस्त्या झाल्या. नंतर या तालमीच्या ह्याच्याने लाल मातेने मला इतकं चांगलं संस्कार दिले किंवा आमच्याकडे नवले सर म्हणून एक होते सर, माळी समाजाचे होते. त्या बिचाऱ्यांनी वैयक्तिक आपल्याला असा सल्ला दिला आणि तालमीला असा सपोर्ट केला. त्या टायमाला मला नगरसेवक त्यांनी केला. म्हणजे झालो नगरसेवक आपण जगताबापूर. नगरसेवक कधी होता तुम्ही? 2002 ला. अरे वा, ते राजकीय अनुभव पण आहे म्हणा. तुम्हाला सांगतो ना, ज्या टायमाला ही पैलवानकी माझी फार्म मध्ये होती त्या टायमाला वैयक्तिक इथले गोलप म्हणून होते, ती वैयक्तिक 3 टर्म वैयक्तिक स्वतः निवडून आलते. तर ती कोणाला बी आव्हान द्यायचे किंवा मी कुठला आमदार उभा राहिला तरी माझ्या वार्डात मी त्याला पाडत. मग त्या टायमाला जयवंतराव जगतापांनी वैयक्तिक माझी त्यांच्या संघ ही केली. म्हणजे ओपन मधनं, मी काही समाजाचा माणूस आणि ती ओपन मधनं मला वैयक्तिक तिकीट दिलं, वैयक्तिक काँग्रेस तर्फे उभा केलं. त्या टायमाला वैयक्तिक ते गोल्पाला प्रभाग मध्ये 3 प्रभागचे एक हे होतं, त्याच्यात वार्ड, त्याच्यात तुम्हाला सांगतो आम्ही 4 जण होतो. चौघात तुम्हाला सांगतो मतदान होतं आमचं काहीतरी 7,500-8 हजार. त्याच्यात 7,500 मतदान झालं. त्याच्यात 5,000 मतदान मला झालं आणि 2,500 त्याला झालं. लीड चांगली होती म्हणा. लीड म्हणजे करमाळ्यात शहरात ज्या टायमाला निवडणूक झाली त्याच्यात 1 नंबर मतांनी मी निवडून आलो. ती बी अल्पसंख्येचा असून ओपन मध्ये लोकांनी मला इतकं उचलून धरलं होतं. त्या टायमाला समजा सपोर्ट म्हणजे आमच्या नवले सरांचा. त्या टायमाला बागलांचं वैयक्तिक आम्ही विरोधात आणि तालीम आमच्या बागलाच्या कडालाच. आम्ही पहिल्यापासून बागलाला विरोधच राहिलो. पण त्या भागातल्या लोकांनी समजा भारत वस्ताचा स्वभाव चांगला किंवा भारत वस्तामुळे आमचे शिकाडचे वैयक्तिक टेन्शन कसलं नाही किंवा कोणाला त्रास नाही म्हणून लोकांनी इतकं उचललं मला किंवा मला असं बघूनच दिलं नाही किंवा वैयक्तिक इतक्या मतांनी निवडून दिलं. आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आमची परिस्थिती लय नाजूक परिस्थिती. त्या टायमाला तालमीत असताना मी लय नाजूक होते. घरचे कामाला जायचे, मी तालीम बघायचो, घरी इथं राहायचो. तर त्यानंतर वैयक्तिक मग अफसर चांगला झाला, महाराष्ट्राला 2दा बसला. त्या टायमाला मग त्याच्याकडे तालीम सोपवली, मी आपल्या धंद्या कामाला हटलो. मग त्या टायमाला तुम्हाला सांगतो वाळूचे धंदे म्हणा कुठले काय ह्याच्यात 2 रुपये कमीवले. त्या टायमाला तुम्हाला सांगतो पोरं 5-25 स्वतः सांभाळायला लागलो. लहानाचे मोठे अफसर बिफसर मी आज समजे हे करून
मोठे केले किंवा काय गरिबाची पोरं असते त्यांना बी वैयक्तिक माझ्या ह्याच्यानी सहकार्याने थोडं थोडं हे करून त्यांना लहानाचं मोठं करून त्यांच्या पायावर उभा करायचा बी प्रयत्न केला. आज समद्यात तुम्हाला सांगतो एक नंबर असत तर निवांत आहे बघा. समद्याचा अनुभव घेतला, राजकारणाचा घेतला, तालमीचा घेतला, समद्याचा. आता तुम्हाला सांगतो पैलवानकी तालीम आज बी माझी चालू आहे. माझा थोरला मुलगा बघतो. वैयक्तिक तिथे गेल्याच्या नंतर मला पोरं मेहनती लढती करताना बघितलं तर मला थांबू बी वाटत नाही तिथं. आता एक विषय काय झालाय, तुम्ही ज्यावेळेस कुस्ती मैदानाला जाताय त्यावेळेस मेहनत न चुकवता करायची मैदानाला. आता आज तुम्हाला सांगतो आमची कुस्ती आज तुम्हाला सांगतो जीवरला आहे. तर जीवरला कोणासंग खेळायचं पहिलं निमून नसायचे, बरोबर, फिरून असायचे. तर आपल्या मनात ही तर खुन्नस आम्ही धरायचो किंवा हे चांगला पैलवान तिथे येणार ते सगळं कुस्ती आपल्याला करायची. त्यासाठी तुम्हाला सांगतो 100-500 ज्या जोर बैठकी मारून जायचो. आणि आत्ताचे पैलवान काय म्हणतात आज लढत आहे आपली मेहनत आहे तिथं वैयक्तिक लढत करायची आपल्याला मेहनत करायला नका. म्हणजे वैयक्तिक तुम्हाला सांगतो एक दिवस तुम्ही कमी करताय. जे तुमचं स्पीड आहे ती पुढे जायचं तर तुम्ही रेवज घेताय. तुम्ही लढत मेहनत करून तिथं लढतीला जावं. मी ज्या टायमाला लढतीला उतरायचो सर 2:30-3 वाजता उतरायचो तर 6-6:30 वाजेपर्यंत खेळवायचो पूर्ण. किती तास झाले बघा. 2:30 ते 3 वाजता उतरायचो. 3:30 पावणे 4 तास मी खेळवायचो. मी 18-19 पोरं वैयक्तिक तुम्हाला सांगतो शेवटला खेळायचो ते पोरं होते आपल्याकडे. माझ्याकडे शेवट खेळायचो होते शेवट खेळतच होते. तसले पोरं मी 18-19 सोडून काढायचो. म्हणजे माझा दम किती असं. आमची तर 7वीर म्हणून नाही तालमीच्या कडेच तिथं तुम्हाला सांगतो वैयक्तिक पाण्यात समजे पोरं आल्याच्या नंतर 20-22 येड नुसतं तुम्हाला सांगतो नुसते काठी घेऊनच महाग असायचो ना पोहत आणायचो. तर बाहेर आल्याच्या नंतर पाण्याच्या बाहेर आल्याच्या नंतर असं उभं राहिल्याच्या नंतर पोरांच्या अंगातनं घाम निघायचा. पाणी संपल्याच्या नंतर घाम निघायचा. लोक काय म्हणतात गारठ्यात घाम निघत नाही. तर तुम्हाला सांगतो पाण्याच्या बाहेर निघाल्याच्या नंतर घाम यायचा. अंग पुसलं ना तर तुम्हाला सांगतो घाम पोरांना यायचा. इतकी रक्कड घेत होतो. त्या टायमाला जी पोरं वैयक्तिक बाहेर होते कोल्हापूरला म्हणा निमगावला म्हणा किंवा पुण्याला म्हणा तिथनं पोरं येऊन माझ्याजवळ वैयक्तिक म्हणायचे इतकी रक्कड असेल तर आम्ही कोणालाच ऐकणार नाही. जर वैयक्तिक रकडीला ती पोरं माघारी सगळं घेत नव्हती किंवा त्यांच्या घरचे वैयक्तिक काय म्हणायचे मला किंवा वैयक्तिक वाजतात तुम्ही त्यांना हाना मारा काय करा फक्त प्रगती त्यांची आम्हाला दिसली पाहिजे. कोणकोणते असे चांगले पहलवान होते आपल्या वेळेस जे काय तुम्ही 19-20 होते? तुम्हाला सांगतो पप्पू माने म्हणून एक होता. बारामतीचा. तुम्हाला सांगतो अफसर जाधव एक. तुम्हाला सांगतो दादा माने म्हणून एक होता. भाऊसाहेब खरात म्हणून एक होता. तुम्हाला सांगतो आप्पा मंजुळा म्हणून एक होता. तुम्हाला सांगतो महादेव गावडे म्हणून एक होता. तुम्हाला सांगतो जयसिंग राऊत एक होता. मारुती शिंदे म्हणून एक होता. बाळू पवार म्हणून एक होता. एकच जाधव त्या टायमाला लहान होता हो. त्या टायमाला काय 2री-3रीला असं. आणि यांचे जोड चांगले होते जे नाव सांगितलं ही जोड म्हणजे तुम्हाला सांगतो शेवट खेळत होते. शेवट म्हणजे आज तुम्ही काय म्हणता किंवा आपले इथंच कधीचे म्हणजे किती 2000 तुम्हाला सांगतो 3-4च्या 3-4च्या लेवलला ते ही 6-7 पर्यंत ही स्पीड होता. आता तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर मला असं ऐकण्यात आलं की तुम्ही जास्त स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं नाही, मैदानी खेळायचे, पण स्पर्धेत जे पहलवान विजय झाला त्यांना तुम्ही हरवायचं 100%. आणि तुम्ही कोणालाही विचारा, नारायण पाटलाला विचारा किंवा खालचे मोठे मोठे पैलवान असते किंवा आप्पा वगैरे असते काय त्यांना विचारा किंवा भारत वस्तात काय चीज होती. तुम्हाला सांगतो लक्ष्मण गावडे म्हणून होता आप्पाजवळ. तुम्हाला सांगतो आता नाव लय जाण्याचे सांगता येत नाही बरं का. लय पैलवान असे होते
मास्तऱ्या म्हणून आता लय असे त्यांना तुम्हाला सांगतो, मला बघितले की म्हणायचं की आपलं सरड्या होता दत्ता सरडे, तो एक ही मला बघितले तरी तुम्हाला सांगतो निघून जायची. किंवा ही काय कडे आलं गाडी आपल्याला एखाद्या वेळेला लकीच्या संग कुस्ती लागली की म्हातारडे आपल्याला पाडत म्हणून बिचारे उठून निघून जायचे. पण आपलं मन असं होतं किंवा त्या टायमाला त्यांनी मोठेपणा आपल्याला दिला असतात, आपली खेळायची इच्छा नव्हती त्यांना, पण त्यांची कुवत आपल्याला दाखवायची होती. म्हातारे एक तुमच्या संग खेळू शकते, तुम्ही का चांगल्या संग खेळू शकत नाही हे दाखवून द्यायचं होतं. किती वर्ष होईपर्यंत तुम्ही कुस्ती खेळात आणि उतरता का, म्हणजे आता रिटायर कधी झाला कुस्तीतनं? रिटर आज मी नाही, आज मी तुम्हाला सांगतो बारकी पोरं खेळतोयच. तालमीत गेले नाही, तुमची स्वतःची कुस्ती कधी थांबवली? माझी कुस्ती थांबवली म्हणजे तुम्हाला सांगतो 2004च्या नंतर. त्यावेळेस वय किती होतं तुमचा अंदाज? त्या टायमाला तरी तुम्हाला सांगतो 85-46 असेल. तोपर्यंत कुस्ती खेळायचं? अरे वा. आता माझे 59 वय, 60 असेल एखाद्या. तर तुम्हाला सांगतो आता आमच्या टायमाचे पोरं, माझ्या टायमाचे पोरं रामा माने गेले. तुम्हाला सांगू रामा माने म्हणजे ते कोल्हापूरचे उपमहाराष्ट्र केसरी? कोल्हापूरचे नाही, हे कवडगावचे होते, पण ते कोल्हापूरलाच राहायचे. लय मोठा महाराष्ट्र केसरी रामा माने नाही, ते दुसरे. हे दुसरे. तुम्हाला सांगतो छगन गणगे महाराष्ट्र चॅम्पियन 2दा. तुम्हाला सांगतो रामा माने बी महाराष्ट्र चॅम्पियन 2दा होता. आणि लय असे पैलवान आहेत. मग तुम्ही अधिवेशनात का खेळला नाही? अशा चांगल्या पलवानावर तुम्ही विजय मिळवायचा. गरिबी, आम्हाला मार्गदर्शनला कोण नव्हतं. आमच्या डोक्यात एकच, गाडोचं काम करायचं, कमवून आणायचं. आईबापांची गरिबी, आम्हाला कोण चला म्हणतंय. फक्त आमच्या डोक्यात एक आला हे गाजलेला पहिला मोठा खेळायचा, तो तिथं येईन, तिथं जायचं आणि त्या संग खेळायचं. आता बाळू आवारे, राहुल आवाराचे वडील, वैयक्तिक तुम्हाला सांगतो आमच्या लग्न बिग्न झाल्याच्या नंतर आमच्या ती कितीतरी बाऱ्या कुस्त्या झाल्या. ते आम्हाला माहिती किंवा भारत असतात काय चीज त्यांची. तिकडे जायचं का तुम्ही बीड मध्ये? काही भाग टप्पा आला? नाही, बीडकडे बी जायचो ना, बीडकडे जायचो. आता आमचा भाग म्हणजे तुम्हाला सांगतो जास्त तिकडेच आम्ही फिरायचो ना. आणि त्यावेळेस त्या तुमच्या बॅच असतील वस्ताद बाळासाहेब पडगाव? मागचे, आमच्या मागचे होते. त्यांची कुस्ती कधी झाली का तुमची? नाही, ती वय ती साताऱ्याला असल्यामुळं आणि ती सामन्यात असल्यामुळं ती आमच्याकडे आलीच नाहीत ना. म्हणजे आमच्या भागात येतच नव्हता ते बिचारा, वैयक्तिक तिकडेच असायचं. त्यांच्या कुस्त्या बघितल्या का तुम्ही? लय बरे. कशी होती कुस्तीला? कुस्तीला तुम्हाला सांगतो त्याच्यासारखं आत्ता स्पीड, आत्ताचा महाराष्ट्र केसरी बी खेळू शकत नाही. त्याची परिस्थिती लय नाजूक होती, पण तो वडायला लागला किंवा कुस्ती खेळायला लागला, त्याचे हात चालते का पाय चालते ते सगळं पुढच्याला कळत नाही. इतकं पडगम खतरनाक वडायचे. त्यांच्याबद्दल बरेच ऐकण्यात आलं मला. आणि ते 2दा उपमहाराष्ट्र केसरी झाले, पण केसरी होता आलं नाही त्यांना. नशिबाचा भाग. आता तुमचे दोन्ही मुलं पलवान आहेत, एक मोठा मुलगा पण तालीम सांभाळतोय. आता बारक्या पलवानाला एक तसं बघायचं झालं तर तुमचं वंश परंपरानुसार खानदानी पलवानकी आहेच घरामध्ये, त्याच्याकडनं काय अपेक्षा? आम्हाला अपेक्षा एकच आहे किंवा मागच्याने आपल्या जी करून दाखवलं ती कुणी सांगू नाही त्याला, त्यांनी मनानेच करावं. काय किंवा एखाद्याने त्याला सांगावं, एखादं वाजतात हे कर ते कर, ती वाजतातांचा विचार नाही. ती नंतर आधी आपल्याला काय बनायचं हे स्वतः करायचं आणि नंतर वाजतात सांगते त्याचं मार्गदर्शन घ्यायचं. मनात आपल्या काय किंवा आपल्याला कुठं जायचंय ना आपल्याला काय करून दाखवायचंय हे आपल्या स्वतःच मन, आणि नंतर वाजतातांचं वैयक्तिक आदेशाचं पालन करणे. किंवा वाजतातांनी हे कर, वाजतातांनी ती कर म्हणलं तर करणे. किंवा वाजतातला वैयक्तिक किंवा आपण चांगलं झालो किती बी केला किंवा वाजतात लहान असला किंवा त्याची जोड मोठी नसली, पण आपल्यासाठी जी करतोय ते समजात मोठा पैलवान मानायचं. आपण किती मोठे झालो तरी आपला गुरुच आहे, किती बी केलं तर. लहान असला वय नाही किंवा तुम्हाला सांगतो वैयक्तिक त्याची जोड मोठी नसली किंवा त्याला कळत नसतं, पण आपल्यासाठी झटतो ते वस्तादच आहे, आपला गुरुच आहे. त्याचा कायम किती बी मोठा झालो तर आधार राखलाच पाहिजे.
आता करमाळ्यात जर एक घर असं आहे की तुमचं जे पलवानांच्या हक्काचं घर, कोणी जरी बाहेरनं पलवान आले किंवा बरेचसे पलवान तुमच्या इथं होते, लहानाचे मोठे झाल्यात, असं त्याबद्दल सांगा. म्हणजे कोण पलवान होते आपल्या इथं? आता तुम्हाला सांगतो विकी जाधव असेल, किरण भगत असेल, तुम्हाला सांगतो शिवराज राक्षे असेल, दादा सरोदे. पैलवान दिसला की माझा मुलगा आहे असं वाटत किंवा माझा आहे असंच मला आज बी वाटतं. आज मी गरीबाचे ज्याला परिस्थिती नसेल त्याला टेकन आज बी देतो मी. माझ्या ह्याच्याने काय का होत नाही, फुल नाही फुलाची पाकळी का होत नाही, मी 100% सहकार्य करतो. पैलवान किरण भगत आणि पैलवान शिवराज राक्षे म्हणजे कुस्ती क्षेत्राला खूप नाव मोठं आहे, आजही चर्चेतील आहेत. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आहेत, किरण भगतचं पण अजून म्हणजे खूप फॉर्मला असणारे पैलवान, कारण तो काळ गाजवला त्यांनी आणि तुमचा जवळचा संबंध पण आहे आणि मार्गदर्शन तुमचं त्यांना होतंय. कसे होते म्हणजे त्यावेळेस काय? आता तुम्हाला सांगतो ती पोरं बी वैयक्तिक हिता आल्याच्या नंतर वैयक्तिक आपल्याला आपला बाप आहे किंवा आपला गुरु आहे ह्या पद्धतीने आपलं असं मन वर करत नव्हते. आपण सांगू त्या पद्धतीने वागायचे राहायचे. आपण पैलवान क्षेत्रातले आपण नाहीत म्हणून आपण मी त्यांना तेवढं जीव लावायचो. काय नाही ती खायला प्यायला काय लागेल ती त्यांच्या आधी आपण हे करायचो. का तर पैलवान की काय काय चीज लागते हे आपल्याला माहिती, त्यासाठी त्यांच्या आधी आपण ती हे करायचो. असे लई पैलवानाला आपण. त्यांच्याबद्दल झालं तर ते पुण्याला सराव करायचे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काका पवार यांचे. मग इकडे कसे यायचे काय? आता तुम्हाला एक संबंध कसा आला? संबंध म्हणजे तुम्हाला सांगतो विकी आमचा तिथं विकीचे ही वैयक्तिक पार्टनर असल्यामुळं करमाळ्याला वाजताची तालीम वैयक्तिक वाजतात जीव बी लागते. आज तुम्हाला सांगतो ही किरण भगत झालं, ही झालं, कुठेही बघितलं राक्षस झालं, मला बघितलं, मग कसल्या गाडीत जाऊन दे काय उभं राहूनच पळत आले पाहिजे. आता विकी जाधव आहे ते तुमचं सक्क पुतण्या होत नाही. आता ते काय करतात? आता रेल्वेत कामाला आहे ते, काका पवारांनी लावलेलं आहे त्यांना. ती वैयक्तिक सर्व्हिस पुण्यातच करते. त्यांचं किरण भगत आणि शिवराज राक्षांना खूप मोलाचं सहकार्य होतं सुरुवातीपासून. काय खायचं काय हे करायचं. आता तुम्हाला सांगतो आता काका पवारांच्या इथं असल्यामुळं वैयक्तिक असं आम्हाला आवड वाटली की पोरांकडे आपल्याला जाऊन यायचंय. मग त्या टायमाला आम्ही निघालो की 2-3 जण निघायचो. माझ्याने काय काय घेऊन जायचं, इथनं घेऊन जायचं, तिथं 1 दिवस राहायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, त्यांचं काय चाललंय काय नाही मार्गदर्शन वैयक्तिक ती काय करते आणि त्यांना मार्गदर्शन काय द्यायचं हे द्यायचो आम्ही आणि निघून यायचो. एक आपले लेकर आहेत ह्या पद्धतीने आम्ही जायचो यायचो. त्याच्यामुळे जिवाळ्याला लागलेली होती. आज मी तुम्हाला सांगतो मध्ये तुम्हाला सांगतो वैयक्तिक काय ह्याच्याने आमच्या पैलवानांची त्यांची काहीतरी जरा ही झाल्याच्या नंतर आणि माझे बी लेकर लहान असल्यामुळं वैयक्तिक मला बी इकडे तिकडे पळायचा म्हणा वैयक्तिक हितच ही करता करता परत आमचा बारका पैलवान साजीर भाईकडे लावला. तिथं व्यवस्थित वाटायला लागले म्हणून मी ठेवलाय की का तर ह्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त गोळ्या औषधी इंजेक्शनचं प्रमाण जास्त चालू. वैयक्तिक मला कुठेच श्वास बसाना मग विश्वासदार माणूस म्हणून मी वैयक्तिक साजीर ही माझ्या जवळचा किंवा माझ्या जवळ होता हा त्याच्यामुळं वैयक्तिक त्याच्याजवळ ठेवलाय. आणि त्या बिचाऱ्याला रोज सकाळ संध्याकाळ मी फोन करून विचारतो किंवा माझा पोरगा काय वेगळ्या पद्धतीने काय करतय का किंवा त्याच्यावर तुझं लक्ष आहे का, तो आपला म्हणून त्याला समजतोय का, वैयक्तिक कुठं फिराय देतो का, काय करतोय का, औषध गोळ्याचं तसलं त्या तालमीत काय आहे का. म्हणजे रोज माझं वैयक्तिक सांगणं विचारणं किंवा पोरांवर त्याचं लक्ष व्यवस्थित ठेवू किंवा पोरांची प्रगती झाली पाहिजे त्यांच्यावर ही कर ती कर म्हणजे ह्या पद्धतीने त्याच्यावर सारखा दबाव असतो. किंवा ती तिथं वस्तात असेल पण आम्ही त्याची वस्तात असल्यामुळं आम्ही त्याची वैयक्तिक पट्टा असल्यासारखंच आम्ही बोलतो. आता त्याचं तिथं
त्याच्या पद्धतीने तो मोठा आहे तिथं. आता आमच्या इथं आल्याच्या नंतर आम्ही तिला किती बी केलं तर आम्हाला बारीकच दिसणार ते. का तर आमच्या हाताखालनं गेलेला आहे म्हणून आम्हाला बारीकच वाटतो. आम्ही काही बोलतो त्याला काय तर आम्ही त्यासाठी काहीतरी केलंय म्हणून त्याला बी वाटतंय की वस्तादनी काय बोललं तर माझ्या गुरु तो ते बोललं तरी काय अडचण नाही. वस्ताद, एक काळ असा होता की तुम्ही खूप गरिबीतनं लोकांच्या इथं कामाला जायचं, भाकरी मागून खाल्ले. अरे वा. भाकरी मागून खाल्लेत. आमच्या शाडू रांगोळी आणायची. काय साड्याला जाऊन तुम्हाला सांगतो रांगोळीचे खडे असायचे ते आणून हे तर कुटायचं ते दळायचं आणि नंतर मी रांगोळी काय जायचो पाठच. सकाळ सकाळ बाया हे करतात ना साडा मारून, ही साडा बिडा मारून रांगोळी काढतात. त्या टायमाला डोक्यावर पाठी घेऊन आम्ही काय जायचो मी स्वतः. तर त्या टायमाला बायांना रातच्या चपात्या मागून खाल्ल्यात कितीतरी. आणि ज्या टायमाला मी नगरसेवक झालो त्या टायमाला ती बाया म्हणायच्या, भारत म्हणायच्या तू भाकरी मागून खात होत्या, आज आमच्या वार्डाचा तू नगरसेवक झाला, उपाध्यक्ष झाला. ज्यांच्या इथं जात होतो आपण तीच आता तुमच्याकडे येतात. आता तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला सांगतो ही समद पुण्य आहे मला लाल माती. आज नगरसेवक होणं किंवा इतकी मोठी परिस्थिती चांगली करणं किंवा इतकं लोकात वाहवा करून घेणं हे लाल मातीची मला पुण्य आहे. आणि लाल मातीशी आज बी आपण प्रेम तेवढंच ठेवलंय. लाल मातीत तुम्हाला सांगतो कुठलाही पैलवान असला महाराष्ट्रातला ती माझा समजतो मी आज बी. का तर ती कोणाचा आहे महाराष्ट्राचा म्हणजे माझाच. लाल माती जातन बात तिथं नाही. ती कोणाचा बी असला तर तो पैलवानच आहे, लाल मातीतला आहे. बरोबर. तिथं काय जातीचाच म्हणून पैलवान होत नाही. ती कुठलाही जातीचा असला तरी ज्याच्यात हिंमत असेल किंवा कोणात हिंमत असेल तोच पैलवानकी करून दाखवत असतो. आणि पैलवानकीत लाल माती कोणाला बी पावत नाही. हजारातनं 1-2 जणाला पावत असते ती. तसं तुम्हाला सांगतो त्या लाल मातीने माझ्याकडे चांगल्या दृष्टीतून बघितलं. लाल मातीने माझं चांगलं केलं. मी एक तुम्हाला सांगतो अंगठ्या बहादूर माणूस आहे. पहिलीच सगळं कधी गेलेलो शाळेत गेलेलो म्हणजे शाळा शिकवलीच नाही आई वडिलांनी आमच्या, का तर गरिबी असल्यामुळे. पण आज तुम्हाला सांगतो 4 चौघात 4 माणसात तुम्हाला सांगतो चांगल्या ह्याच्यात आपल्याला चांगल्या नजरेने लोक बघतात किंवा आधाराने बोलून घेतात, आपल्याला मान देतात आधाराने. हे सगळं लाल मातीची कृपा, क्षेत्राच्या मुळेच हे शक्य झालंय. नाही तर तुम्हाला सांगतो असे आमच्यात पैलवान बी लय मोठे झाले. आणि तुम्हाला सांगतो आज काही जणाला भाकरी खायला नाहीत म्हणजे पैलवानांनी बी वैयक्तिक त्या लाल मातीशी ह्याच्याने राहिलं पाहिजे, जिद्दीने राहिलं पाहिजे किंवा त्या लाल मातीला गद्दार झालं नाही पाहिजे. आणि वैयक्तिक जाणीव राहिली पाहिजे किंवा आपली परिस्थिती आज काय होती आत्ता चांगली म्हणून आपण माजल्यासारखं नाही केलं पाहिजे. वैयक्तिक आपण भविष्यात म्हातारं झालो किंवा वय लय झालं तरी आपली किंमत त्या पद्धतीनेच राहिलं पाहिजे. नाहीतर तुमचा फार्म आहे तर तुम्हाला लोक वाहवा करतात. तुमचा फार्म निघून गेल्याच्या नंतर जवळून गेलं तरी तुम्हाला कोणी चरत नाही. असे कितीतरी पैलवान आमच्यात. आज तुम्हाला सांगतो काय जण पेतेत कुठतरी पडतेत गॅटरच्या कडेने कुठंतरी, नाहीतर घरात तुम्हाला सांगतो 24 तास भांडणं. काय त्या पैलवान केला किंवा तुम्ही इतकं नाव कमविल्याला काय उपयोग आहे. त्याच लोकांनी तुमचा आदर घेतला पाहिजे किंवा पैलवानकी केली, वैयक्तिक परिस्थिती चांगली केली, लेकरा बाळांना संस्कार चांगले दिले किंवा 4 पोरं सांभाळले त्यांना संस्कार चांगले दिले, असं काहीतरी नाव निघलं पाहिजे ना. बरोबर. आज तुम्हाला सांगतो माझ्याजवळ हजारांनी पोरं होऊन गेले असते पण माझे संस्कार आज बी ती पोरं कुठलाच असा फेल गेला नाही. किंवा दारूत म्हणा किंवा जुगारीत म्हणा किंवा एखाद्या बेकार नादीत असा एकही पोरगा गेला नाही. किंवा इतका दबाव माझा होता तो पोरगा नुसता एखाद्याला कोणाला असं एक म्हणून मानला तरी त्याला दापायचो मी, म्हणजे त्याला सजाच द्यायचो. तो काय म्हणून मानला त्याला, त्याच्याकडून काय चुकलं होतं, त्याच्याकडून चुकलं होतं तर मला सांगायचं, मी माफी मागायला गेलो असतो आमच्या पोराकडून काय चुकलं म्हणून.
त्या माणसाला विचारलं असतं व काय चुकलं आमच्या पोराकडून, मी माफी, पण तुझं विचारायची काय गरज होती, त्याला हे करायचं, असा दबाव पोरांवर लय होता. त्याच्यामुळं पोरं वैयक्तिक रांकीला लागले तर आज तुम्हाला सांगतो 2-4 लेकरं झालेत, तरी आज बी त्यांच्या डोक्यात एकच आहे किंवा भारत वस्ताद मुळे मी आज चांगल्या 4 माणसात बसलो, 4 माणसं मला नवसते. ह्याच पुण्य तुम्हाला सांगतो आज मला आहे, आणि लाल मातीची पुण्य आहे आज माझ्यात आहे, माझे लेकरं माझ्यात आहे. मला 7 लेकरं आहेत, तुम्हाला सांगतो 5ही पुरी देवासारखे त्यांना नवरे मिळेल, माझ्याशी त्यांची परिस्थिती मजबूत आहे, मी बी सुखा समाधानी मजबूतीत आहे. माझी पोरं तुम्हाला सांगतो देवासारखे मिळत. आता भविष्यात कसे होते तर कसे नाही, पण तुम्हाला सांगतो जवळ मी आहे तोवर तर त्यांना बिघडून देणार नाही. शेवट आपल्याच्या नंतर काय होईल हे काय पुढचं भविष्य कोणी सांगू शकत नाही. आणि जेवढं होईल तेवढं तुम्हाला सांगतो पोराला मोठात मोठा पैलवान करायची माझी स्वतःची जिद्द आहे. पोराला आता माझ्या टायमाला वैयक्तिक माझ्या आई वडिलांच्या जवळ ताकद नव्हती मला पुरवायची. आता त्यांचं असं नाही किंवा बापात भलती ताकद आहे किंवा काही केलं तर तुम्हाला पुरवायची. फक्त नीतीने खावा, नीतीने करा, 4 माणसांनी तुमच्याकडे चांगल्या नजरेने बघावं, ह्या दृष्टिकोन तुम्ही ही करा, तुम्हाला कमीच पडून देत नाही. फक्त तुम्ही वैयक्तिक बेकार ह्याच्यात चालतात असताना तर तुम्हाला सांगतो लोकांनी नाव ठेवायच्या आधी मी स्वतःच नाव ठेवणार किंवा माझे पूर्व गद्दार निघलं म्हणून. माझं नाव जय भारत जाधव, मी सराव करतो कोल्हापूरला शवाकड्यात. आणि माझ्या वडिलांची एवढीच इच्छा आहे की मी पैलवान व्हावं, आणि ती मी माझ्या ह्याने नक्कीच पूर्ण करणार. नक्कीच. आणि प्रत्येक पालकांची हीच इच्छा असते की आपला मुलगा चांगला पैलवान व्हावा. वसंतांचं मार्गदर्शन लाभलं, त्यांचा मुलगा आज माझ्यापाशी सर्वांसाठी आहे. हे खूप मोठं माझं सौभाग्य आहे, खूप मोठं. आता वस्तादांबद्दल सांगायचं झालं तर कशी शिस्त असायची त्यांची तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस पैलवानकी करत होता गावात चालू केला? मलाच म्हणण्यापेक्षा असे 100-150 पोरं होती सर, पैलवान होती, की दिनचर्या असायचा. सकाळी वस्ताद बरोबर पहाटे 3 वाजता तालमीत येणार. वस्तादांच्या गाडीचा आवाज आला, वस्ताद आले म्हणलं, एक 10 ते 15 मिनिटात सगळं त्या मुलांचं त्यावेळेस आवरायचं सगळं. तिथून पुढं मग काय त्यांचं रनिंग असेल, एक तालमीच्या एक बाजूला एक विहीर होती, त्या विहिरीला पोहायला नेणं असेल किंवा सपाटी असेल, हौद असेल, उकरणे काय असं, हे सगळं असं चालायचं. आणि वस्ताद स्वतःहून असं राहायचं की 8-10 पैलवानवर वस्ताद म्हणजे लढत पूर्ण द्यायची. पैलवानाला, चांगल्या पैलवानाला वस्ताद लढत देऊनच म्हणजे सकाळचं सत्र संपायचं. बऱ्याचशा पैलवानापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन पैलवानांना मार्गदर्शन मिळत असतंय. कारण काळ असा असतोय की आता सगळं पैलवानाला मिळतंय, आई वडील देतात, स्पॉन्सर मिळतात, पण पूर्वी जे होता म्हणजे मिळत नव्हता एवढं काय. आता भारत वस्तादांचं सांगायचं झालं, त्यांनी स्ट्रगल किती आहे सांगितलं. कारण सकाळी काम करायचं, परत नंतर प्रॅक्टिस करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आज जे विश्व निर्माण केलंय त्यांनी, हे लाल मातीची कृपा आहे. मुलं आहेत आज त्यांचे पैलवानकीत आहेत, बरेचसे पैलवान त्यांनी घडवल्यात, जे की आज जे काही मातब्बर पैलवान आहेत ते त्यांचे पठशिष्य आहेत. काही वस्ताद आहेत, तर काही नोकरीला आहेत, काही चांगले पैलवान आहेत, पैलवानकी करतात. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक पैलवानाला नक्कीच संदेश घेता येईल की काही परिस्थिती जरी असलं तर आपण प्रामाणिकपणे जर कष्ट केलं तर आपण यशाचं शिखर गाठू शकतो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्याला लक्षात येईल. तर मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगा. भेटूया एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.